श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पितृदोष म्हणजे काय, पितृदोष कसा ओळखावा, पितृदोषाची नक्की लक्षणं काय आहेत ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर पितृदोष म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्यांच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकट ही येत असतात. पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतो. आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तीचे पूर्वज हे सुखी नसतात त्यांच्या कुंडलिकेत हा दोष तयार होत असतो. पितृदोष असेल तर अनेक समस्या, अडचणी ह्या निर्माण होत असतात. तर पितरांच्या आशीर्वादानं कुटुंब आणि घराचीही भरभराट होत असते. पण पितरांचा जर कोप झाला तर अनेक पिढ्यांना पितृदोषाचा फटका हा सहन करावा लागतो. तर बघा काय याची लक्षणं आहे, तो कसा ओळखायचा ते आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, कुंडलिकेत जर पितृदोष असेल ना तर त्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक काही ना काही बघा, कुठल्याही चांगलं जर काम करायला जाणार असेल तर एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम आले, काही अडचणी आले तर ठीक आहे, परंतु कधी कधी असं होतं प्रत्येक कामात त्यांना काही ना काही बिघाड, काही ना काही अडचणी येतात आणि ते काम त्यांचं अपूर्ण राहतं. म्हणजेच काय, हे पितृदोषाचं हे देखील लक्षण आहे. त्याचबरोबर तुम्ही व्यवसायापासून अगदी नोकरीपर्यंत तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी जरी करत असाल तर तिथे तुम्ही यश जे आहे ते तुम्हाला मिळत नाही, सततचा तुम्हाला तोटा हा होऊ लागतो. तर हा देखील पितृदोष आहे. त्याचबरोबर वैवाहिक जीवनात बघा सततच्या अडथळे, अडचणी म्हणजेच काय, तर घरातील पितृदोषामुळं खूप प्रयत्न करूनही त्या व्यक्तीला बघा ज्या व्यक्तींना मुलं होत नाही, अगदी तुम्ही सर्व डॉक्टर केलेलं आहे, देव धर्म सर्व काही केलेलं आहे, पारायण केलेले आहे, परंतु संततीचं सुख मात्र मिळत नाही. हा देखील पितृदोष आहे. त्याचबरोबर बघा असं होतं की घरात मुलगा किंवा मुलगी ही लग्नायोग्य झालेली आहे, परंतु काही केल्या त्यांचे लग्न हे जमत नाही. लग्न जमताना सततच्या अडथळे हे येत असतात. तर त्याचबरोबर मुलगा मुलगी शिक्षण घेतलेले आहे, परंतु त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा शिक्षण घेऊन त्यांचं त्यात यश मिळत नाही. तर हा देखील पितृदोष आहे. त्याचबरोबर अनेक कुटुंबांमध्ये असं देखील होतं, सततची भांडणं, वादविवाद हे चालू असतात आणि त्यातल्या त्यात अमावस्या जवळ आली की त्या घरात जास्तीत प्रमाणात भांडणं, वादविवाद, कारण नसताना देखील घरात वादविवाद होत असतात. तर बघा अगदी घरात राहणाऱ्या लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मारामारी, भांडणं होतात. घरात जे काही व्यक्ती आहेत त्यापैकी एक ना एक बघा आजारी पडत असतं, सतत काही ना काही आजार पण त्यांच्या पाठी लागलेला असतो. तर हा देखील पितृदोष असतो. त्याचबरोबर बघा सतत कुटुंबातील कोणाचा ना कोणाचा अपघात म्हणा, काही ॲक्सिडेंट, छोटा का होईना पण ॲक्सिडेंट होत असतो. अशा सततचं त्यांना ज्या कुटुंबात ह्या काही समस्या असतील ना तर ते पितृदोषाची लक्षणं आहेत असं ओळखावं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.